क्राईमच्या विषयी सांगितलं, पण इप्पर साहेब या लोकांचा माउथपीस म्हणून तुम्हाला एक गोष्ट सांगू इच्छितो. अडचणी नाहीत असं नाहीये, अडचणी आहे. चाकण MIDC मधील उद्योजकांनी वाहतूक कोंडी, विमानतळ, माथाडी आणि विविध समस्यांच्या बाबत खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांच्यासमोर समस्या मांडल्या. त्यावर बोलताना खासदार कोल्हे यांनी काय सांगितले ते पाहूयात. जय शिवराय. खरं तर उशीर झाला याची पूर्ण कल्पना आहे, पण फेडरेशन ऑफ चाकण इंडस्ट्रीजच्या या जर्नलच्या पब्लिकेशन प्रसंगी उपस्थित असणारे माननीय गडकरी साहेबांचे स्वीय सचिव संकेतजी भोंडवे, DCP मंचकजी इप्पर, इंडस्ट्रीचे सहसंचालक सरोसे सर, प्रकाशजी चव्हाण, नंदकिशोरजी भोसले, दिलीपजी बटवाल, मोहनजी पाटील, दीपकजी गर्ग, सुप्रियाजी बडवे, सगळेच मान्यवर, पानसरे सर, आपण सगळेजण आहात. खरं तर बऱ्याच विषयांवर तुम्ही सगळ्यांनी बोलून झालेलं आहे. मराठी चालणार आहे? अच्छा, ठीक. बऱ्याच विषयांवर तुम्ही बोलून झालेलं आहे आणि त्यामुळे एक वेगळी जबाबदारी घेऊन उभा आहे. खरं तर मला वाटलं होतं की आधी मी बोलेन आणि नंतर मला जबाबदारी भोंडवे साहेबांवर टाकता येईल, पण त्यांनी हुशारी केलेली आहे आणि त्यामुळे थेट विषयाला हात घालणं ही फार महत्वाची गरज आहे. मी सुरुवातीलाच भोंडवे सरांचं मी मनापासून आभार मानतो अशा गोष्टीसाठी की या भागाचा लोकप्रतिनिधी म्हणून आदरणीय पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली काम करत असताना, या भागातले प्रश्न सोडवत असताना गेली अनेक वर्ष जे प्रश्न प्रलंबित होते ते मार्गी लावण्यासाठी एक हक्काचा माणूस अत्यंत महत्वाच्या मंत्रालयात असणं हे काय महत्वाचं असतं हे मला माझ्या अनुभवावरून कळतं आणि त्यासाठी भोंडवे साहेबांचं वेळोवेळी सहकार्य होतं. म्हणजे भोंडवे साहेबांनी चार्ज घेण्याच्या आधी जेव्हा या 5 बायपासेसचं टेंडर आपल्याला पुढचे जे 5 बायपास आहेत, मनसर बायपास, राजगुरुनगर बायपास, आळेफाटा बायपास, या सगळ्या 5 बायपासचं जे टेंडर आपल्याला स्प्लिट करायचं होतं, त्यावेळी आशिष शर्मा साहेबांची अशीच मदत झाली होती की यामध्ये लवकर काम व्हावं. जर आज तुम्ही पुढचा टप्पा बघत असाल तर खेड घाट बायपास असेल आणि नारायणगाव बायपास असेल, हे दोन्ही सुरू झालेले आहेत. बाकीचे जे 5 बायपास आहेत, राजगुरुनगर, मनसर, कळंब, आळेफाटा, या 5ही बायपासचं काम साधारणतः जून 2022 मध्ये पूर्ण होणार आहे. त्यामुळे हे काम जे प्रलंबित होतं ते केवळ शब्द देण्यापेक्षा ते इम्प्लिमेंट करणं जास्त महत्वाचं. आणि जसं आता भोंडवे साहेबांनी सांगितलं त्या पद्धतीनं मोशी ते चांडोली हा जो 6 पदरीकरणाचा जो प्रस्ताव आहे, या 6 पदरीकरणासाठी 1100 कोटी रुपयांची मंजुरी झालेली आहे. त्याच्यामध्ये 685 कोटी रुपयांचा निधी हा रोड इन्फ्रास्ट्रक्चरसाठी आहे आणि बाकीचा हा लँड ॲक्विजिशन साठीचा इश्यू आहे. आणि आता याचा ILFS कडून हँडओव्हर NHAI कडे गेल्यानंतर आता हे काम लवकरात लवकर, म्हणजे मंगळवारी आमची गडकरी साहेबांबरोबर बैठक होईल, त्यानंतर या कामाला गती देण्याचा हा नक्कीच प्रयत्न असणार आहे. हे होत असताना चाकण तळेगाव, म्हणजे तळेगाव चाकण शिक्रापूर हा एक्झिस्टिंग 4 लेन आपण करतो. या एक्झिस्टिंग 4 लेन बरोबर यामध्ये ट्रॅफिकचा जो आपण मुद्दा म्हणतो, तेव्हा तुम्ही चाकणचा एक विषय मांडता, पण या चाकणचा विषय मांडत असताना एकूण महाराष्ट्राची टोपोग्राफी जेव्हा आपण पाहतो तेव्हा कोकणातून घाटावर येण्यासाठी तुम्ही जर गोव्यापासून नाशिक पर्यंत जर विचार केला तर पाटील साहेब यामध्ये प्रत्येक 25 किलोमीटरवर घाट आहे. हा प्रत्येक 25, म्हणजे अगदी अणुस्कुरा बघा, तुम्ही आंबा बघा, हे प्रत्येक 25 ते 30 किलोमीटरवर घाट आहे. परंतु बोरघाट ते माळशेज घाट हा जो एक अंतर आहे, हे अंतर जवळपास 60 किलोमीटरचं आहे. त्यामुळे या 60 किलोमीटरमध्ये घाट नसल्यामुळे जे एक्झिस्टिंग रोड्स आहेत, या एक्झिस्टिंग रोड्सवर ताण येतो आणि त्याचा दुर्दैवानं फटका आपल्याला बसतो. आणि यासाठी आपण 2 पर्यायी व्यवस्था ज्या म्हणतो, जो एक पुणे नाशिक हायवेचा विषय सोडवणं असेल, हा एक विषय आहे. त्याबरोबर तळेगाव चाकण शिक्रापूरचा एक्झिस्टिंग विड्थमध्ये आपण 4 लेनिंगचा जो प्रस्ताव गडकरी साहेबांनी मंजूर केलाय, तो एक प्रयत्न सुरू आहे. त्याचबरोबर आपण एक नवीन अलाइनमेंट जी आहे, जी उरण, पनवेल, भोरगिरी, वाडा, खेड, पाबळ, शिरूर, ही जी एक नवीन अलाइनमेंट आपण प्रपोज करतो, जेणेकरून मराठवाड्यातून मुंबईकडे जाणारी जी ट्रॅफिक आहे, या ट्रॅफिकच्या दृष्टीनं त्याच्यासाठी एक पर्यायी मार्ग उपलब्ध राहतो. याच्यानंतरची 3री अलाइनमेंट जी आहे, जी आउटर पुणे रिंग रोड जो आहे, जो MSRDC आणि PMRDAचा संयुक्त अलाइनमेंट जी आहे, ती उर्से टोल पासून मध्ये खालुमऱ्याला हा चाकण तळेगाव रोडला रस्ता क्रॉस होतो आणि त्यानंतर चिमडीवरून पुढे सोळूक करून लोणीकंच्या बाजूला हा रस्ता निघतो.
त्या पद्धतीनं या 3 अलाइनमेंट एकदा फंक्शनल झाल्या की तुम्ही जो म्हणतात तो तळेगाव चाकण शिक्रापूर हा जो एक मेजर एक हर्डल आहे हा एक दूर होईल. आणि जसं तुम्ही म्हणतात पाटील सर, तुम्ही अपेक्षा व्यक्त केली हे लवकर घडायला हवं. बरं झालं तुम्ही माझ्या हातात जर्नल दिलं. आणि त्यामध्ये भोंडवे साहेब, मी मागची जी बैठक घेतली होती ती 20 फेब्रुवारी 2020 ला घेतली होती. आणि आपण म्हणतो की समोर परत जायला तोंड लागतं. त्या पद्धतीनं आता जेव्हा मी नोव्हेंबर 2021 मध्ये तुमच्याशी बोलतोय तेव्हा मी तुम्हाला सांगतोय की 20 फेब्रुवारी 2020 ला तुम्ही ज्या गोष्टी सांगितल्या होत्या त्या गोष्टी बघा इथपर्यंत पुढे आलेल्या आहेत, या गोष्टी मार्गी लागलेल्या आहेत. पण जसं तुम्ही म्हणालात त्या पद्धतीने ट्रॅफिकचा विषय सोडवायचा असेल तर त्याच्याकडे आपण 3 अँगलने पाहिलं पाहिजे. इट हॅज टू बी अ शॉर्ट टर्म, इंटरमिजिएट अँड लॉंग टर्म सोल्युशन. तर याचा शॉर्ट टर्म सोल्युशनसाठी आपण तातडीने जी गोष्ट करू शकतो, विशेषतः चाकण MIDCच्या माध्यमातून ही गोष्ट करण्याचं एक फार महत्वाचं कारण होतं भोंडवे साहेब. त्या दिवशी मला अचानक चाकणमध्ये काम करणाऱ्या एका भगिनीचा फोन आला. मला आता आठवत नाही त्या कोणत्या पोस्टवर काम करत होत्या. तर त्यांनी सांगितलं की मी तुम्हाला फक्त हक्काने फोन एवढ्यासाठी करते, मला बरं वाटलं तुम्ही फोन उचललात. म्हटलं ह्याच्यामध्ये बरं वाटण्याचं काम नाही, आमचं ते काम आहे, कर्तव्य आहे. तर त्यांनी सांगितलं की सर एकच अडचण होते, ऑफिसमधून सुटल्यानंतर, कंपनीतून सुटल्यानंतर घरी जायला 2 ते 2.5 तास लागतात, काय करता येईल. त्यानंतर इमिजिएटली आपण इपर साहेब बैठक घेतली होती चाकणच्या संदर्भात. गोडसे साहेब तिथे उपस्थित होते आणि त्यामध्ये आपण दिवाळीच्या काळामध्ये जी एक वाहतूक कोंडी होऊ शकणार होती त्यामध्ये तातडीनं PWDच्या अधिकाऱ्यांना, नॅशनल हायवेच्या अधिकाऱ्यांना, पोलीस डिपार्टमेंटला सांगून चाकण चौक मोकळा करण्याच्या दृष्टीनं आपण हालचाली केल्या. आज तुम्ही चाकण चौकात जर गेलात तर ज्या साईड पट्ट्या भरलेल्या नव्हत्या त्या किमान मुर्मीकरणानं साईड पट्ट्या भरलेल्या आहेत. मगाशीच मी गोडसे साहेबांना म्हटलं तिथले जे थांबे जे आहेत, प्रवासी वाहतूक थांबे, ते किमान 100 मीटर पुढे करण्याचा आपण प्रयत्न करतो. हे करत असताना चाकण चौक आत्ता मोकळा होणं आणि त्याचबरोबर आपण एक गोष्ट केली होती की मल्टी ऍक्सेल व्हेकल जे आहेत यासाठीची वेळ आपण निर्धारित केली होती. पोलीस डिपार्टमेंटला मी पुन्हा एकदा या संदर्भात सूचना करतो की या संदर्भातला अहवाल मला तातडीनं द्या. की जसं मगाशी बोलताना बडवे मॅडम सुद्धा मला म्हणाल्या की जे मेन आर्स आहेत यामध्ये 2 गोष्टी आहेत. एक म्हणजे कंपनीत येणारी तुमची वेळ, हा वाचवणं हे जितकं गरजेचं आहे तितकंच कंपनीतून पुन्हा घरी जातानाचा तुमचा वेळ वाचवणं हे तितकंच गरजेचं आहे. कारण मानसिक आरोग्य जर चांगलं असेल तर तुमची कार्यक्षमता वाढते आणि मानसिक आरोग्य तेव्हाच चांगलं असतं जेव्हा तुम्ही कुटुंबाला क्वालिटी टाइम देऊ शकता. आणि त्या दृष्टीनं मल्टी ऍक्सेल व्हेकल्स सकाळी 8 ते 11 या वेळेत आणि संध्याकाळी 5 ते 10 या वेळेत हायवेवर आणि तळेगाव चाकण शिक्रापूर रस्त्यावर येणार नाहीत. या संदर्भात मला तातडीनं तुम्ही अहवाल द्या. या संदर्भात आपल्याला काय करता येऊ शकतं तेवढं कॉपरेशन मला इंडस्ट्रीज कडून सुद्धा लागेल. कारण इट इज ऑलवेज अ 2 वे प्रोसेस. म्हणजे जर मी उद्या मल्टी ऍक्सेल व्हेकलला बंदी घातली आणि तुम्ही जर म्हणालात की नाही आमचा माल जायचा, खासदारांनी काहीतरी वेडेपणा केला, तर मग काहीतरी एकदा ठरवा, प्रोफेशनल कमिटमेंट की फॅमिली कमिटमेंट. पण मला वाटतं तुम्ही सगळे सहकार्य कराल. कारण दिवाळीच्या काळात सुद्धा या संदर्भात तुम्ही सहकार्य केलं. इतकंच नाही तर अल्टरनेट रूट जे आहेत याचा विचार करत असताना आपण डॉक्टर असल्यामुळे एक फायदा होतो की हार्ट अटॅक आला तर आपण बायपास करतो आणि बायपास टाळायचा असेल तर त्यासाठी कोलॅटरल्स डेव्हलप व्हायची गरज असते. आणि त्या पद्धतीने मी मागेही जसं सांगितलं होतं त्या पद्धतीनं गडकरी साहेबांकडेच ही आपण प्रस्ताव पाठवतो CRFच्या माध्यमातून. जेव्हा चाकण चौकाचं काम सुरू होईल तेव्हा काम सुरू होणार हे सांगणं फार सोपं आहे, पण ते काम सुरू होत असताना साधारणतः तो 2 वर्षाचा जो काळ आहे ते काम सुरू झाल्यापासून पूर्ण होईपर्यंत त्यावेळेचं सोल्युशन सुद्धा लागतं. आणि त्यामुळे चाकण चौकाला मध्यवर्ती ठेवून दोन्ही बाजूनी आपण एक लूप तयार करतो आहोत. आणि CRFच्या माध्यमातून एक्झिस्टिंग रोड्स जेव्हा आपण स्ट्रेंथन करतो तेव्हा हा लूप तयार होऊन ज्याला कोलॅटरल सिस्टीम म्हणतो या कोलॅटरल सिस्टीमने आपण हे काम करतो. सो शॉर्ट टर्म मध्ये पोलीस डिपार्टमेंटने मल्टी ऍक्सेल व्हेकल्सवर आत्ताच निर्बंध टाकून मला त्या संदर्भातला तातडीनं अहवाल द्यावा आणि त्या संदर्भात लगेच आपण अंमलबजावणी करूया टिप्पर साहेब, जेणेकरून एक वाहतुकीच्या कोंडीचा काही अंशी का होईना आपण लगेच याच्यामध्ये निपटारा करायला सुरुवात होऊ शकते. त्याचबरोबर पुणे नाशिक हायवेवर माझ्या निदर्शनास आलंय की काही लॉजिस्टिक फर्म्स आहेत ज्यांचे कंटेनर युटर्न घेतात आणि या युटर्नमुळे
प्रचंड मोठ्या प्रमाणात ट्रॅफिक जॅम होते. आपण या संदर्भामध्ये संबंधित लॉजिस्टिक कंपन्यांना सक्त ताकीद द्या की या संदर्भातली वाहतूक जर पुन्हा कोंडी झालेली आढळली तर त्या कंपनीवर काय आपल्याला कारवाई करता येईल या संदर्भात सुद्धा आपण पावलं टाकावी. कारण नाहीतर फक्त कंटेनर वळत असतो आणि 4 लेनवर जेव्हा मल्टी ऍक्सेल व्हेकल टर्न घेत असते त्यावेळी होणारी ट्रॅफिकची जी कोंडी होते ती कोंडी आपल्याला इथून पुढच्या काळात टाळावी लागेल. इंटरमिजिएटच्या बाबतीत जसं हायवेचं काम सुरू आहे, भोंडवे साहेबांनी सांगितलं, मी सांगितलं, जो पुणे नाशिक हायवेचा 6 लेनिंगचा जो प्रस्ताव आहे, आता मोशी ते चांडोली हा प्रस्ताव आहे. म्हणजे नाशिक फाटा टू चांडोली इथपर्यंत जो होता, पण नाशिक फाटा टू इंद्रायणी रिव्हर आणि इंद्रायणी रिव्हर टू चांडोली हे 2 जे आपण प्रस्ताव केलेले आहेत, या 2 प्रस्तावांचं कारण फक्त एवढं आहे की याच्यामध्ये नाशिक फाट्यापासून ते मोशीपर्यंत अजून लँड ॲक्विजिशनचे आम्हाला अडचणी आहेत. आणि नॅशनल हायवेच्या आत्ताच्या नियमानुसार सलग 90% लँड हातात असल्याशिवाय आपल्याला प्रोजेक्ट इम्प्लिमेंट करता येत नाही. साधारणतः तुम्ही नाशिक फाट्यावरून निघालात तर स्पाईन चौकापर्यंत ही जी उपलब्ध जागा आहे ती आपल्याकडे अवेलेबल आहे, पण स्पाईन चौकापासून त्याच्या पुढची ही इंद्रायणी रिव्हर पर्यंतची लँड ॲक्विजिशनचे प्रॉब्लेम आहेत आणि ते सोडवण्यासाठी आतापर्यंत पिंपरी चिंचवड महानगरपालिकेबरोबर 2 बैठका झालेल्या आहेत आणि त्याचा आपण पाठपुरावा लवकरात लवकर करतो आहोत. तरी सुद्धा मी याला इंटरमिजिएट सोल्युशन म्हणतो. कारण 10, 15, 20 वर्षानंतर व्हेकल डेन्सिटी जी वाढत चालणार आहे, ज्या पद्धतीने व्हेकल ट्रॅफिक वाढत जाणार आहे, यासाठी लॉंग टर्म सोल्युशन आपण जे करतो यामध्ये आपण पुणे नाशिक सेमी हायस्पीड रेल्वे जी म्हणतो. आता पुणे नाशिक सेमी हायस्पीड रेल्वे 2019ला माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवारांना जेव्हा मी याचं प्रेझेंटेशन दिलं त्यानंतर ही स्पीड लागली. म्हणजे गोडसे साहेब, खरं तर आप्पांना सांगू नका तुम्ही, कारण आमच्या गोडसे साहेबांचे बंधू सुद्धा नाशिकचे खासदार आहेत आणि त्यामुळे पुणे नाशिक सेमी हायस्पीड रेल्वे या प्रकल्पामध्ये आपण ज्या गोष्टी पदरात पाडून घेतल्यात या गोष्टीमध्ये या फार महत्वाच्या आहेत भोंडवे साहेब. यामध्ये ऍग्रिकल्चर रॅक, इंडस्ट्रियल रॅक या ज्या गोष्टी आहेत, म्हणजे जुन्नर तालुक्यात 2 ऍग्रिकल्चर रॅक आहेत, आंबेगाव तालुक्यात 1 ऍग्रिकल्चर रॅक आहे. चाकणसाठी स्पेशली आपण इंडस्ट्रियल रॅक मागून घेतलेली आहे आणि इंडस्ट्रियल रॅक चाकणला असताना पुढे वाघोलीला लॉजिस्टिक रॅक आहे. एवढंच नाही तर वाघोली आणि चाकण या 2 ठिकाणी आपण मल्टीमोडल हब यामध्ये करतो. आता या मल्टीमोडल हब मध्ये नाशिक फाट्यापर्यंत आलेली मेट्रो ही चाकणपर्यंत येईल, जेणेकरून उद्या चिंचवडच्या माणसाला जर नाशिकला जायचं असेल तर त्याने व्हेकल काढू नये. ही लॉंग टर्म सोल्युशन आहे की त्याने मेट्रोत बसावं, त्याने चाकणच्या मल्टीमोडल हबला यावं, त्याने पुणे नाशिक रेल्वेत बसावं, त्याने नाशिकला सरळ जावं. बरं, हे केवळ पुणे ते नाशिकचा प्रवास. म्हणजे मगाशी गर्ग साहेब तुम्ही बोललात की 30 मिनिटात पोहोचायला पाहिजे. सर, पुणे नाशिक सेमी हायस्पीड रेल्वे झाल्यानंतर नाशिक ते पुणे तुम्ही 2.25 तासात पोहोचणार आहात. त्यामुळे चाकणच्या मल्टीमोडल हब पासून मी तुम्हाला पुणे स्टेशन पर्यंत पोहोचण्याची हमी ही साधारणतः 15 ते 20 मिनिटात देतो. आता या 15 ते 20 मिनिटात जेव्हा तुम्ही पोहोचाल तेव्हा या ज्या गोष्टी सोडवणं म्हणतो याला लॉंग टर्म सोल्युशन्स आहेत. आज 103 गावांमधून ही रेल्वे जाते, त्यातल्या जवळपास 70 गावांमध्ये याची मोजणी झालेली आहे. अनेक ठिकाणी लँड ॲक्विजिशनचे इश्यूज असतात, अनेक ठिकाणी अडचणी असतात. वैयक्तिकरित्या मी लक्ष घालून त्या लोकांशी बोलून हा विषय आपण सोडवत चाललेलो आहोत. आणि आता मधले जे टप्पे होते महाराष्ट्र सरकारनं यामध्ये माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवारांच्या माध्यमातून याच्यासाठीचा 20% वाटा हा स्टेट गव्हर्नमेंटचा होता, 20% वाटा हा सेंट्रल गव्हर्नमेंटचा आणि उरलेल्या 60% हे इक्विटी और कर्ज रोख्यांच्या माध्यमातून आपण ही रक्कम उभी करायची, असा हा संपूर्ण जवळपास 16,500 कोटी रुपयांचा प्रोजेक्ट हा होतोय. आणि त्यामध्ये महाराष्ट्र सरकारनं त्यांचा 2200 कोटी रुपयांचा जो वाटा आहे त्यासाठी महाराष्ट्र सरकारनं मंजुरी दिलेली आहे, रेल्वे बोर्डाची मंजुरी मिळालेली आहे आणि यामध्ये माननीय रेल्वे मंत्र्यांसाठी फायनल अप्रुव्हलसाठी फाईल आहे. आणि ही प्रोजेक्ट जे आतापर्यंत फक्त हा भाग ऐकत होता तो प्रोजेक्ट आपण मार्गी लावतोय. दिस इज आय फील इज अ लॉंग टर्म सोल्युशन. मगाशी इप्पर साहेबांनी क्राईमच्या विषयी सांगितलं, पण इप्पर साहेब या लोकांचा माउथपीस म्हणून तुम्हाला एक गोष्ट सांगू इच्छितो. अडचणी नाहीत असं नाहीये, अडचणी आहे. तुम्ही प्रोएक्टिव्हली अनेक गोष्टी सॉल्व्ह करताय, त्याबद्दल मी मनापासून तुमचं कौतुक करतो. पण त्याच वेळी आज कोणताही HR, कोणताही प्लांट हेड, कोणताही MD तुम्हाला पटकन सांगू शकत नाही की आमची ही अडचण आहे. आणि ती अनऑर्गनाइज क्राईमची नाही, ती ऑर्गनाइज क्राईमची आहे, याची मला पूर्ण कल्पना आहे. पण या संदर्भामध्ये जर अशा पद्धतीचा ऑर्गनाइज क्राईम होताना दिसत असेल
तर आपलं एक कर्तव्य जे तुम्ही फार चांगल्या पद्धतीने सांगितलं की इट हॅज टू बी अ सिम्बायोटिक एन्व्हायरमेंट. लोकसना एम्प्लॉयमेंट मिळणं ही खरोखर गरज आहे, कारण त्यांनी या भागासाठी डेव्हलपमेंट होत असताना एक त्याग केलेला असतो, ही त्यांची भावना असते. त्यामुळे त्यांना रोजगार हा मिळालाच पाहिजे. पण हा रोजगार मिळत असताना कोणीतरी ऑर्गनाइज क्राईमच्या माध्यमातून जर इंडस्ट्रीचं एक्सप्लॉयटेशन करत असेल तर ही बाब खपवून घेता कामा नये, ही आपण नोंद घ्यावी. आणि या माध्यमातून इट हॅज टू बी अ सिम्बायोटिक एन्व्हायरमेंट, आणि सिम्बायोटिक एन्व्हायरमेंटमध्ये पॅरासाइट्स आर नॉट अलाउड. त्यामुळे या पद्धतीने जर कोणी पॅरासाइट्स येत असतील तर या संदर्भात आपल्याला कठोर कारवाई घ्यावी लागेल. माझा नंबर 9326493315. कधीही फोन करू शकता. फोन उचलला नाही कारण आता तुमच्या कार्यक्रमात बसलो होतो, फोन एकदाही घेतलेला नाहीये, उचलला नाही. मेसेज करा, तुमचं काम सांगा, तुमची अडचण सांगा. कारण आदरणीय शरद पवार साहेबांबरोबर परवा पिंपरी चिंचवडला होतो भोंडवे साहेब, तेव्हा खरोखर एक एनलाइटमेंट जी असते त्या पद्धतीने साहेबांनी इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट ही महाराष्ट्रात कशा कशा पद्धतीने आली, कशा पद्धतीने पहिल्यांदा टेल्कोची जी कंपनी आहे ती पिंपरी चिंचवडमध्येच आली. कारण साहेबांनी सांगितलं त्या पद्धतीनं एक फार महत्वाची गोष्ट होती की इरिगेशनच्या संदर्भात 12 महिने 12माही पाणी असलेली जमीन आपल्या देशामध्ये फार तर 58%, महाराष्ट्रामध्ये जी उत्तर प्रदेश असेल, पंजाब असेल, हरियाणा असेल, यामध्ये फार मोठ्या प्रमाणावर पुढे जाणाऱ्या पॉप्युलेशनचं रोजगार कसा केला जावा, रोजगाराची सोय कशी केली जावी, यासाठी हा विचार केला गेला. आणि त्यामधून इंडस्ट्रीज बेल्ट सुरू झाले. आधी वागळे एस्टेटला सुरुवात झाली आणि त्यानंतर माननीय यशवंतरावजी चव्हाण साहेबांनी टाटांकडे जाऊन ही विनंती केली की टेल्कोची कंपनी ही पुण्याच्या जवळ यावी. त्यानंतर त्यांनी विनंती केली कमलनाथ बजाजजींना की बजाज टेम्पोची कंपनी ही पिंपरी चिंचवडमध्ये यावी. आणि यानंतर एका पॉइंट नंतर इंडस्ट्रियल बेल्ट हा सॅच्युरेट होत जातो. जेव्हा अनियंत्रित वाढ इंडस्ट्रीची सुद्धा होते तेव्हा त्याच्यामध्ये गुन्हेगारीकरणाचं प्रमाण वाढण्याची शक्यता असते. आणि हा धोका वेळीच ओळखून आदरणीय पवार साहेबांनी चाकण असेल, रांजणगाव असेल, या सगळे इंडस्ट्रियल बेल्ट, मगाशी सुरोसे साहेबांनी ज्याचा उल्लेख केला, हे डिसेंट्रलाइज्ड अप्रोचने ही गोष्ट सुरू केली. आणि म्हणून हेपर साहेबांनी खूप जाणीवपूर्वक हे विधान केलं की या गोष्टींनी जशी 35 लाख एम्प्लॉयमेंट जनरेट होते त्याच पद्धतीनं ही एम्प्लॉयमेंट जेव्हा एका सिनर्जिस्टिक आणि सिम्बायोटिक वातावरणामध्ये जेव्हा डेव्हलप होते तेव्हा हा परस्पर पूरक विकास होतो. याचा आपण एकदा विचार करा. मगाशी पानसरे साहेब तुम्ही माथाडी ऍक्टच्या संदर्भात बोललात, तर मागे रांजणगाव इंडस्ट्रियल असोसिएशनची हीच मीटिंग झाली होती आणि त्यांनी हा मुद्दा माझ्यासमोर मांडला होता. तर या संदर्भात आम्ही आदरणीय पवार साहेबांची बैठक घेतली होती. मुळात महाराष्ट्रात माथाडी कायदा जो आला, हा माथाडी कायदा येण्याची काही वेगळी इम्प्लिकेशन्स होती. पण जेव्हा ही गोष्ट निदर्शनास आली की माथाडी कायद्याचा फायदा अनेकांना होतो, पण काही उदाहरणं अशी असतात की जी या कायद्याचा आधार घेऊन एक्सप्लॉयटेशन करतात. हे जे तुमच्या सगळ्यांच्या बोलण्यामध्ये ही गोष्ट सातत्याने येतं, तर या संदर्भामध्ये सरकार पातळीवर गांभीर्यानं विचार सुरू आहे की यामध्ये या कायद्याचा इंडस्ट्रीला त्रास कसा होऊ नये, यासाठी माथाडी कायद्यामध्ये काय आपल्याला तरतुदी करता येतील या संदर्भात स्वतः आदरणीय पवार साहेब यामध्ये लक्ष घालतात. त्यामुळे लवकरच आपला तोही विषय नक्की सुटेल. मगाशी वुमेन एम्पॉवरमेंट विषयी पाटील साहेब तुम्ही 2-3दा बोललात आणि खरोखर हे स्वप्न आहे की इंडस्ट्रियल बेल्ट न म्हणता इंडस्ट्रियल टाउनशिप म्हणायला हवं. हा टाउनशिपचा एक फार मोठा, सगळ्याच मोठ्या शहरांमध्ये एका विजनचा हा विषय राहिलेला आहे. आणि हे विजन अशासाठी आहे की आज तुम्ही साधं पुणे शहर जरी बघितलं तरी गर्ग साहेब, पुणे शहरामध्ये तुम्ही राहत असाल पण पुणे शहरामध्ये सुद्धा ट्रॅफिक कंजेशन आहे. याचं कारण हे आहे की कोणत्याही आयडियल शहरासाठी जितकी टक्के जमीन रस्त्याखाली असावी लागते त्याचं प्रमाण आहे 16%. पण पुणे शहरामध्ये आज फक्त 9% जमीन रस्त्याखाली आहे. जमीन वाढवू शकणार नाही, रस्ते नांती घरं पाडून रस्ते बांधू शकत नाही. आणि त्यामुळे आज ही जी मोठी शहर आहेत, ही मोठी शहरं सॅच्युरेट होत असताना याला ट्विन सिटीचा पर्याय हा पुढच्या काळात सुरू झाला पाहिजे. म्हणजे परवा भोंडवे साहेब, माननीय गडकरी साहेबांनी सुद्धा या संदर्भात सुतोवाच केलं होतं या ट्विन सिटीच्या संदर्भात. म्हणजे आता शिरूर लोकसभा मतदारसंघाचा लोकप्रतिनिधी म्हणून नाही तर ब्रँड अँबॅसेडर म्हणून मी जेव्हा कोणत्याही डेव्हलपरच्या कार्यक्रमाला जातो तेव्हा मी त्यांना आवर्जून सांगतो की आता तुम्ही सुरुवात करा. तुम्ही राजगुरुनगरकडे या, तुम्ही आंबेगावकडे या, तुम्ही जुन्नरकडे या. मी तुम्हाला अर्ध्या ते पाऊण तासात पुणे शहरापर्यंत नेण्याची हमी घेतो.
साधारणतः पाऊण तासात नाशिकपर्यंत नेण्याची हमी देतो. आणि ही हमी असताना तुम्ही आता या टाउनशिप्सचा विचार या संपूर्ण भागामध्ये करायला गरजेचं आहे. आणि जेव्हा या टाउनशिप्स होतील, मला वाटत नाही हे फार लांबचं स्वप्न आहे. त्या दिवशी मी पवार साहेबांशी बोलत असताना साहेबांना मी विचारलं की साहेब, एखाद्या प्रोजेक्टचा विचार करतो तेव्हा आपण किती वर्षांचा विचार करायचा असतो. आणि क्षणाचाही विलंब न लावता साहेबांनी सांगितलं किमान पुढची 75 वर्ष. पण मला वाटतं आत्ताचा जो दृष्टिक्षेपात ज्या गोष्टी दिसत आहेत, आय कॅन अश्युअर यू की पुढच्या साधारणतः 3 ते 4 वर्षात याची सुरुवात झालेली असेल आणि याचं मूर्त रूप पुढच्या 10 वर्षात तुम्हाला आलेलं दिसेल. तेवढा वेळ हा डेफिनेटली करावा लागेल. मागे मी इंडस्ट्रीची जेव्हा बैठक घेतली होती मी 2020ला, तेव्हाही मी एक अपेक्षा व्यक्त केली होती. आणि पाटील साहेब, आत्ताही मी ती अपेक्षा व्यक्त करतो, कारण अनेकदा असं होतं इंडस्ट्रीच्या बैठकीची आमची अपेक्षा असते, पण जसं तुम्ही फेडरेशन ऑफ चाकण इंडस्ट्रीज ज्या पद्धतीने आपले पंख मोठे करते त्या पद्धतीने जेवढे डिसाइडिंग किंवा डिसिजन मेकिंग ऑथॉरिटीज हे आम्हाला भेटत जातील तेव्हा त्याच्यामध्ये एक सिनर्जी, त्याच्यामध्ये एक वाक्यता ही आपल्याला आणता येऊ शकते. कारण होतं कसं की मेंबर ऑफ पार्लमेंट म्हणून या भागाचा लोकप्रतिनिधी म्हणून संसदेमध्ये तुमचं प्रतिनिधित्व करत असताना एक संस्कृती तयार होत चाललेली आहे. हे मी पाहतो राजकारणात. मी नवीन आहे, मला कोणताही राजकारणाची पार्श्वभूमी नाही, पण एक संस्कृती तयार होत चाललेली, ती मागणेकरी आणि देणेकरी ही संस्कृती तयार होत चालली. मागणेकरी आणि देणेकऱ्याच्या संस्कृतीमध्ये असं होतं की तुम्ही मला मीटिंगला बोलवणार, तुम्ही माझ्यासमोर 10 मागणी मागणार, मी त्याच्यावर सोल्युशन दिलं की तुम्ही टाळ्या वाजवणार, तुमचा तेवढाच प्रश्न सुटणार. आणि त्यानंतर 10 वर्षांनी जेव्हा पुन्हा आपण भेटणार तेव्हा आपण म्हणणार हा विचार आपण केलाच नव्हता. सो मला असं वाटतं संसदेचं एक फार मोठं सौंदर्य, म्हणजे आज संविधान दिन आहे, त्या निमित्तानं संसदेचं एक फार मोठं ताकद, एक फार मोठी शक्ती आहे, ती म्हणजे पॉलिसी मेकिंगची शक्ती आहे. तर या पॉलिसी मेकिंग विषयी तुम्ही सगळे जाणकार आहात. जोशी सर, तुमच्यासारखी सगळी ज्ञानी माणसं इथे आहेत. जर तुम्ही पॉलिसींविषयी जर माझ्याशी बोललात, गर्ग साहेब, जर तुम्ही सांगितलं की या पॉलिसीमध्ये हे घडणं गरजेचं आहे, तर आपण त्याच्यामध्ये देशाला दिशा देण्याच्या दृष्टीनं संसदेत ही गोष्ट मांडू शकतो, ती गोष्ट घडवू शकतो. फॉर एक्झाम्पल, आता व्हेक्युलर स्क्रॅप पॉलिसी आली. व्हेक्युलर स्क्रॅप पॉलिसी विषयी नेमकं काय म्हणणं आहे? तुमचं नेमकं काय म्हणणं आहे की व्हेक्युलर स्क्रॅप नंतर तुम्हाला असं वाटतंय की त्यानंतर पुन्हा ज्याचा आपण उल्लेख डेट्रॉइट ऑफ इंडिया म्हणतो, यांना चांगले दिवस येणार आहेत व्हेक्युलर स्क्रॅपने, तर नेमकं काय होणार आहे? फ्लेक्स फ्युएलची जी पॉलिसी आहे, फ्लेक्स फ्युएल विषयी डेट्रॉइट ऑफ इंडियाने खरं तर मला आधी बोलवायला हवं होतं. म्हणजे मला बोलवायला, केवळ मला बोलवल्यानंतर रस्त्याविषयी बोलण्याविषयी तुम्ही सांगा की खासदार साहेब पार्लमेंटमध्ये बोला, फ्लेक्स फ्युएल म्हणजे नेमकं काय, किती % इथेनॉल मिक्सिंग आहे, ब्राझील मधलं इथेनॉल मिक्सिंग का कमी करण्यात आलं, ब्राझीलमध्ये जे 40% इथेनॉल मिक्सिंग होतं ते आज 20% वर का आलं. जर इथेनॉल मिक्सिंगचं फॉर्म्युला एक ठरणार असेल तर त्याच्यामध्ये व्हेक्युलर कंबस्टिबिलिटी किती राहणार आहे. म्हणजे आज ऑइलचे, डिझेलचे दर कमी करण्यासाठी जर फ्लेक्स फ्युएल हा पर्याय असेल किंवा इथेनॉल मिक्सिंग हा जर पर्याय असेल, तर इथेनॉल मिक्सिंगने कंबस्टिबिलिटी किती राहणार आहे. मग 1 लिटर लागणारं डिझेल हे आता 1.5 लिटर लागणार आहे का? म्हणजे 100 रुपयाचं डिझेल, मी म्हणतो किंमत कमी झाली म्हणून मी 65 रुपयाला घ्यायचं, पण टाकायला आता मला 1.5 लिटर लागणार आहे. तर ही नेमकी पॉलिसी काय आहे बरं? हे असताना आज देशामध्ये जवळपास 60 ते 70 कोटी व्हेकल्स आहेत, तुमच्याच लोकांनी बनवलेले आहेत. या 60 ते 70 कोटी व्हेकल्स या इथेनॉल मिक्सिंगवर चालणार नाहीत, हे तुम्ही मला सांगायला हवं, कारण मी त्यातला जाणकार नाहीये. जर हे 60 ते 70 कोटी व्हेकल चालणार नाहीत तर त्यांच्यासाठी एक्झिस्टिंग फ्युएलच्या सप्लायचा काय नेमका स्रोत असणार आहे? मला वाटतं या पॉलिसीज आहेत. जेव्हा आपण कार्बन न्यूट्रलायझेशन कडे जातो, जेव्हा तुम्हाला सांगितलं तर म्हणजे मी खरं तर ऑटोमोबाईल इंडस्ट्रीचं मनापासून कौतुक करतो की युरोपला BS4 to BS6 जाण्यासाठी जवळपास 8 ते 10 वर्ष लागली, पण भारतानं हे खरोखर जवळपास अवघ्या 2 ते 3 वर्षात करून दाखवलं BS4 to BS6 जाण्यासाठी. पण हे होत असताना या पुढची गरज ही नक्की इथेनॉल मिक्सिंग आहे की नक्की तुम्हाला इलेक्ट्रिक व्हेकल्स कडे जायचंय? बरं, इलेक्ट्रिक व्हेकल्स कडे झाल्यानंतर मला आवडेल जर तुमच्या इंडस्ट्री असोसिएशन कडून जर मला प्रश्न आला की हे विचारा की इलेक्ट्रिक व्हेकल आम्ही मॅन्युफॅक्चर करतो, पण त्याच्या चार्जिंग स्टेशनच्या इन्फ्रास्ट्रक्चरची आम्हाला एक संपूर्ण रोडमॅप दाखवा. मला वाटतं जेव्हा आपण या पॉलिसीजवर बोलू तेव्हा रस्ते, पाणी, वीज या प्रश्नांच्या पलीकडे जाऊन देशाला दिशा देण्याचं एक काम आपण करू शकतो. आणि ती ताकद आणि ते ज्ञान तुमच्या सगळ्यांकडे आहे.
त्यामुळे तुमच्याकडून ती एक अपेक्षा व्यक्त करतो. मगाशी एअरपोर्टच्या विषयी आपण बरेच जण बोललात. पानसरे साहेब, आता झालंय कसं, मी काय, आपण शेतकऱ्याची पोरं, आपल्याला एवढं कळतंय. ताटात वाढल्यानंतर आई काय सांगायच्या आधी ताटातलं आहे ते संपव. पण या गोष्टीसाठी अभिमानानं सांगतो, आदरणीय पवार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली, गडकरी साहेबांच्या मदतीनं, सहाय्यानं आज शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये तब्बल 28,000 कोटी रुपयांचा निधी आलाय. त्यामुळे हा 28,000 कोटी रुपयांचा निधी येत असताना या पुढचा प्रोजेक्ट काय करायचा असेल तर आधीचा प्रोजेक्ट एकदा सक्सेसफुली इम्प्लिमेंट होणं किंवा तो दृष्टिक्षेपात येणं, आणि तो एकदा दृष्टिक्षेपात आला की नक्कीच आपण पुढच्या झेपे विषयी विचार करू. पण कार्गो एअरपोर्टसाठी जसं भोंडवे साहेब म्हणाले तसं ड्रायपोर्ट आणि त्याचबरोबर कार्गो कॉरिडॉर, एक फ्रेट कॉरिडॉर, हा जो नवीन प्रस्तावित रिंग रोड होतोय, पुणे आउटर रिंग रोड होतं, या पुणे आउटर रिंग रोडवर PMRDAच्या डेव्हलपमेंट प्लॅननुसार जवळपास 17 वेगवेगळी ग्रोथ सेंटर्स आहेत. आणि या 17 वेगवेगळ्या ग्रोथ सेंटर्सच्या माध्यमातून डायरेक्ट याची कनेक्टिव्हिटी, जो नवीन एअरपोर्ट जो प्रस्तावित आहे, या नवीन पुरंदर बारामतीच्या सीमेवरचा जो एअरपोर्ट प्रस्तावित आहे, याच्यासाठीची एक डायरेक्ट कनेक्टिव्हिटी या रस्त्याच्या माध्यमातून आपल्याला मिळणार आहे. इतकंच नाही तर या कॉरिडॉरच्या संदर्भात पुणे नाशिक सेमी हायस्पीड रेल्वे जेव्हा बनत होती तेव्हा या संदर्भात आपण पाठपुरावा करून ही गोष्ट मंजूर करून घेतली की पुणे नाशिक म्हणजे केवळ नाशिक आणि पुणे हा प्रवास नाही. विशेषतः इंडस्ट्रियल बेल्टनी हे लक्षात घेतलं पाहिजे की ब्रॉडगेजवर धावणारी ही जगातली पहिली सेमी हायस्पीड रेल्वे असणार आहे. सो इट इज गोइंग टू बी अ ब्रॉडगेज ट्रॅक, आणि त्यामुळे 10-10:30ला पॅसेंजर ट्रॅफिक बंद होणार आहे आणि त्यानंतर फ्रेट ट्रॅफिक सुरू होणार आहे. आणि ब्रॉडगेज ट्रॅक असल्यामुळे उत्तर भारत आणि दक्षिण भारत हा दोन्ही आपण या रेल्वेच्या माध्यमातून कनेक्ट करतो, आणि त्यामुळे जो कार्गोचा एक फार महत्वाचा मुद्दा आहे हा सुटण्यासाठी या काळात नक्की मदत होईल. मगाशी कोऑर्डिनेशनचा एक विषय सांगण्यात आला, आणि सुरोसे साहेब, खरोखर या ज्या कमिटीज आहेत, आणि मगाशी मी बोललो तर ते बोलत असताना मला यामध्ये खरोखर व्हॉलंटिअर करायला आवडेल. या सगळ्यांच्या वतीनं, सरकारच्या वतीनं याचा कॅटलिस्ट म्हणून काम करायला आवडेल. पाटील साहेब, दर 3 महिन्यांनी ही बैठक लावा, काहीही हरकत नाही. दर 3 महिन्यांनी एक अजेंडा घेऊन आपण पुढे जाऊ. कारण याच्यामध्ये कोऑर्डिनेशन जे आहे, सगळ्या यंत्रणा आहेत, सगळे नियम आहेत, पण याच्यामधलं जे कोऑर्डिनेशन आहे संबंधित यंत्रणा, आणि म्हणून जे तुम्ही टाउनशिपचा विचार केलात किंवा ही मागणी मांडलीत, हे होत असताना आजूबाजूला अनेक गोष्टी डेव्हलप होतात. या गोष्टी डेव्हलप होत असताना म्हणजे आता आपण भोसरीच्या जे नवीन भोसरी रुग्णालय आहे तिथे 20 बेडेड ICU आपण करून घेतला CSRच्या माध्यमातून. पण हा CSR मात्र आपल्या इंडस्ट्रियल बेल्ट मधला आला नाही. चाकण RH जे आहे, आज चाकण RHला मॅक्सिमम डिलिव्हरीज होतात. या चाकण RH मध्ये आपण फार मोठी डेव्हलपमेंट करतो CSRच्या माध्यमातून. पुन्हा हा CSR आपल्या बेल्ट मधला नाही. इतकंच नाही तर साधी गोष्ट मगाशी तुम्ही सांगितलं की नाशिक फाट्यावरून जेव्हा एखादी माझी भगिनी भोंडवे साहेब जर आळ्या फाट्याला किंवा नाशिकला जात असेल तर या प्रवासामध्ये कधीतरी विथ ब्लॅडर फुल एखाद्या पुरुषानं गाडीत बसावं आणि विथ फुल ब्लॅडर हा प्रवास करून दाखवावा. त्यासाठी आपण जगदंब प्रतिष्ठानच्या माध्यमातून एव्हरी 10 किलोमीटर्सवर बायो टॉयलेटची संकल्पना आणतो. दर 10 किलोमीटरवर आपण हायवेच्या अनुषंगानं, म्हणजे केवळ राईट टू पी म्हणून चालत नाही, तर त्यासाठी खरोखर ती फॅसिलिटी लागते, त्या क्लीन टॉयलेट्स लागतात. आज माझ्या घरातली कोणीतरी भगिनी असेल, माझ्या घरातली कोणीतरी महिला असेल, तिला जर या भागातून प्रवास करायचा असेल तर तिच्या आरोग्याचा हा विचार मी करायला हवा, तर आम्ही लोकप्रतिनिधी म्हणतो. या संदर्भात मी अनेक लोकांशी बोलतोय. फेडरेशन ऑफ चाकण इंडस्ट्रीजने या संदर्भात कोऑर्डिनेशन करून दिलं, तर याबाबत आपल्याला नक्की एक पथदर्शी प्रकल्प हा समोर आणता येईल. कारण रस्ते बनवणं हे सरकारचं काम आहे. प्रत्येकच गोष्ट सरकारवर सोडली तर त्या पलीकडे जाऊन कुठेतरी आपलं पार्टिसिपेशन असणं हवं. जेव्हा आपण डेट्रॉइटमध्ये बोलतो तेव्हा आज जागतिक पर्यावरणाच्या दृष्टीनं कार्बन न्यूट्रलायझेशन एक फार मोठी संकल्पना. या कार्बन न्यूट्रलायझेशनच्या माध्यमातून आपला जो चाकण आळंदी रोडवर जो संपूर्ण फॉरेस्ट आहे, या फॉरेस्टमध्ये जवळपास एक फार मोठा प्रकल्प आपण या
ज्ञानेश्वरी उद्यानाचा एक फार मोठा प्रकल्प करतो आहोत. इतकंच नाही तर हेल्थच्या दृष्टीने मगाशी बटवाल साहेब तुम्ही बोललात तर ESICच्या हॉस्पिटलची जी चाकणची जी मागणी होती, आता अधिवेशनाला गेल्यानंतर मी माननीय लेबर मिनिस्टर यांना भेटणार आहे. त्यांच्याशी माझं प्राथमिक बोलणं झालेलं आहे. फाईल त्यांच्या टेबलवर आहे आणि आता बहुतेक या अधिवेशन काळातच तुम्हाला ESICच्या हॉस्पिटलच्या मंजुरीची गुड न्यूज सुद्धा मिळेल. हे करत असताना आपण आता जगदंब प्रतिष्ठानच्या माध्यमातून एक फार वेगळा एक प्रकल्प राबवतो आहोत. तो म्हणजे हेल्थ मॅपिंग ऑफ एंटायर कॉन्स्टिट्युएन्सी. हेल्थ मॅपिंग मध्ये आपण सेरेब्रोव्हॅस्क्युलर ऍक्सिडेंट, हार्ट डिसीज, डायबिटीज, ब्रेस्ट कॅन्सर, सर्व्हायकल कॅन्सर आणि ओरल कॅन्सर या 6 आजारांसाठी संपूर्ण मतदारसंघातल्या जवळपास मतदार 22 लाख आहेत रेकॉर्डवर, पण जवळपास आपण 35 लाख लोकांचं एक हेल्थ मॅपिंग करण्याचा प्रयत्न करतो, जेणेकरून शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये नेमकं कशा पद्धतीनं पुढची आरोग्याचे इन्फ्रास्ट्रक्चर करावं लागेल याचा आपल्याला विचार करता येईल. पुन्हा ही सुद्धा एक फार मोठी CSR ऍक्टिव्हिटी, एक फार मोठा हा प्लान आहे. त्यामुळे माझी आपल्या सगळ्यांना ही विनंती आहे. मगाशी जठार साहेबांनी आपल्याला तशी विनंती केली, ब्रिगेडियर जठारांनी. CSR ऍक्टिव्हिटी जेव्हा आपण करतो किंवा आपण सगळेच जण जेव्हा करता, या माध्यमातून जर ही सूत्रबद्ध पद्धतीनं जर आपण ही ऍक्टिव्हिटी राबवली तर तुमचा जो CSR आहे, तुमच्या माध्यमातून जो CSR खर्च होणार आहे, हा खरोखर समाजाची गरज असलेल्या ठिकाणी जर तो वापरला गेला आणि तो 100% ऑनेस्टीने वापरला गेला, तर जेव्हा लोकल्स आणि इंडस्ट्री याच्यातला जो क्लॅश आहे, याच्यातली जी दरी आहे, ही सुद्धा साधण्याचा याच्यातून फार मोठ्या प्रमाणावर प्रयत्न होईल. मगाशी कोणीतरी रोड ऍक्सिडेंटच्या संदर्भात बोललं तर भोंडवे साहेब, आपण खेड घाटामध्ये एक पायलट प्रोजेक्ट राबवतो की ज्यामध्ये हे जे सगळे व्हाईट आपण जे पट्टे आखतो, साइडिंगचे पट्टे किंवा मीडियनचे पट्टे, तर हे नाईट ग्लो करणारा एक पेंट जगातल्या 8 देशांमध्ये ही टेक्नॉलॉजी आहे आणि त्या माध्यमातून एक पायलट प्रोजेक्ट आपण पहिल्यांदा खेड घाटात करतो आहोत. साधारणतः पायलट प्रोजेक्टची कॉस्ट माझी जेमतेम 18 ते 20 लाखांची पायलट प्रोजेक्टची कॉस्ट आहे. आता यामध्ये होतं असं की सरकारकडून अशा गोष्टींसाठी निधीची कोणतीही तरतूद नाही, पण जेव्हा आपण देशाला पथदर्शी काहीतरी प्रकल्प करू शकतो, तर एक साधा विचार करा. कोविडच्या विषयी आपण एवढं बोलतो, जर कोविडच्या पहिल्या वेव्ह मधले एकूण मृत्यूची जर संख्या बघितली, कोविडची पहिली वेव्ह आठवा किती हाहाकार माजला होता, एकूण जर संख्या बघितली तर साधारणतः 1.5 लाख लोक आकडेवारीनुसार मृत्युमुखी पडले. आणि आदरणीय गडकरी साहेबांनी संसदेमध्ये स्टेटमेंट केलं होतं की दरवर्षी रोड ऍक्सिडेंटमध्ये मरणाऱ्या, मृत्यू पावणाऱ्या आपल्या जर बांधवांची संख्या बघितली तर दरवर्षी रोड ऍक्सिडेंटमध्ये 1,40,000 लोक मृत्युमुखी पडतात. आता या रोड ऍक्सिडेंटचे पण अनेक क्रायटेरिया आहेत. याच्यामध्ये आपण फक्त रोड कंडिशन म्हणतो आणि ही विषय जेव्हा बाजूला सोडतो तर तो तेवढाच नाहीये. म्हणजे ड्रायव्हरची झोप पासून ते रस्ता न दिसणं असेल, म्हणजे मागे माननीय आयुष मंत्री श्रीपादजी नाईक यांना फार मोठं नुकसान यामध्ये केवळ रस्त्याची बाजू न दिसल्यामुळे ही गोष्ट घडावी लागली. हे होऊ नये म्हणून आपण संपूर्ण देशाला पथदर्शी ठरवू शकेल असा प्रकल्प आपल्या खेड घाटात पहिल्यांदा करतो की ज्याच्यामध्ये रात्रीच्या वेळी 3 मिनिटामध्ये चार्ज होणारा पेंट हा रस्त्याच्या बाजूला असेल, जिथे रस्त्याचे साईड मार्जिन्स या गोष्टी दिसू शकतात. इतकंच नाही तर जेव्हा आपण व्हिजन विषयी बोलतो, हे मी मुद्दाम वेळ घेऊन बोलतोय तुमच्यासाठी, ते यासाठी नाही की ही मागणेकरी देणेकरी नाही, पण हा एक विषय आहे, हा एक विजनचा विषय. म्हणजे गर्ग साहेब, तुम्ही म्हणालात की टाउनशिप व्हायला हवी. उद्या जर माझ्या संपूर्ण चाकण इंडस्ट्रीने ठरवलं की मला इंद्रायणी नदी साफ करायची आहे, किती वेळ लागेल? पण ठरवणार कधी आपण? मी सांगणार मी माझ्या कंपनीचं हे करतो, तुम्ही सांगणार मी तुमच्या कंपनीचं करतो. कधीतरी एकत्र जर आलो, जर आज आपण बघितलं वारकरी संप्रदायाची एवढी मोठी परंपरा आपल्या महाराष्ट्राला आहे, ज्या महाराष्ट्रात आपण काम करतो, सगळी शेतकऱ्याची पोरं. आज जर इंद्रायणीच्या तुम्ही आळंदीला गेलात तर जो फेस येतो, किंवा मागे तुम्ही बातम्या वाचल्या असतील इतक्या मोठ्या प्रमाणात मासे मरून पडलेले, एक ऍक्टिव्हिटी होऊ शकते. या संपूर्ण सिवेज ट्रीटमेंट प्लांटसाठी एक ऍक्टिव्हिटी होऊ शकते. बायोपाईप सारख्या नवीन टेक्नॉलॉजी आलेल्या आहेत, या टेक्नॉलॉजी वापरून आपण इंद्रायणी सुधारचा प्रकल्प हाती घेऊ शकतो. इतकंच नाही तर एज्युकेशन बेसवर, मगाशी कोणीतरी म्हणाला स्किल्ड लेबरची गरज आहे. स्किल्ड लेबरची गरज असताना
म्हणजे आम्ही इंडस्ट्रीमध्ये काय असं म्हणतो की शक्यतो भोंडवे साहेब ज्या डेली सोर्स वगैरे असतात याच्यामध्ये असं असतं की चॅनल पैसे देतात तुम्ही फक्त इम्प्लिमेंट करता, ज्याला आम्ही एक रामू काका असं म्हणतो. त्या पलीकडे जाऊन जेव्हा इन्व्हेन्शन, रिसर्च अँड डेव्हलपमेंटवर आपल्याला जर भर द्यायचा असेल, आपण एक्सपेंड करतो, तुम्ही स्पेंड करता, रिसर्च अँड डेव्हलपमेंटवर स्पेंड करता. पण मला असं वाटतं की इतक्या मोठ्या इंडस्ट्रियल हबमध्ये रिसर्च अँड डेव्हलपमेंटवर जे स्पेंडिंग जातं त्याच्या आधीची एका टप्प्याचा विचार केला पाहिजे की त्या शाळकरी मुलांमध्ये या संदर्भातली गोडी कशी लागू शकेल. दिस कॅन ऑल्सो बी अ CSR ऍक्टिव्हिटी. म्हणजे जशी माननीय मोदीजींनी अटल इन्क्युबेशन सेंटरची संकल्पना आणली, तसे जर सायन्स इन्क्युबेशन सेंटर जर आपल्याला सेट करता येऊ शकले, तसं तर आपल्याला डिजिटल लर्निंग जर हे सेट करता आलं, जर या भागातल्या माझ्या लहान मुलांना आत्तापासून जर या माध्यमातलं या पद्धतीचं शिक्षण देण्यात आलं, तर नक्की पुढे जाऊन, म्हणजे मी पुन्हा म्हणतो, दीज आर नॉट शॉर्ट टर्म मेजर्स, दीज आर लॉंग टर्म मेजर्स. पण हे लॉंग टर्म मेजर्स अशासाठी आहेत की या लॉंग टर्म मेजर्सने तुम्हाला एक फार मोठं स्किल्ड मॅनपॉवर फोर्स हे स्थानिक पातळीवर उपलब्ध होऊ शकतं. त्यासाठी ही गोष्ट करता येईल. इतकंच नाही तर आता आपण खेड तालुक्यामध्ये एक फार महत्वाकांक्षी प्रकल्प आणतो आहोत, इंद्रायणी मेडिसिटी. सर, इंद्रायणी मेडिसिटी मध्ये पानसरे साहेब, कोविडच्या काळात जे आपण बघितलं, कुणाचं 20 लाख, कुणाचे 25 लाख हे हॉस्पिटलची बिलं होत होती, हॉस्पिटलचे बेड मिळत नव्हते, प्रत्येक वेळी पुणे शहरात जायला लागत होतं. आता या इंद्रायणी मेडिसिटीमध्ये आपण 24 सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल्स वी आर ट्राइंग टू क्रिएट इन वन कॅम्पस. सो पायाच्या नखापासून डोक्याच्या केसापर्यंत, म्हणजे देयर विल बी अन इंडिव्हिज्युअल हार्ट बिल्डिंग, देयर विल बी इंडिव्हिज्युअल रिनल बिल्डिंग, देयर विल बी इंडिव्हिज्युअल हिपॅटिक म्हणजे लिव्हरची बिल्डिंग. या